भारत माता की भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आज या पक्षप्रवेशाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्याध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे मंत्री माननीय गिरीशभाऊ महाजनजी, आज ज्यांचा पक्षामध्ये पक्षप्रवेश झाला असे बबनराव घोलपजी, सुधाकर बडगुजरजी, अशोकराव मुर्तकटजी, नैनाताई घोलपजी, हर्षाताई बडगुजरजी, दिलीपजी दातीर, वंदनाताई बिरारी, अशोकजी सातबाई, शीतल भामरे, नंदिनी जाधव, मनोहरजी बोराडे, सुरेखा नागरे, देवानंद बिरारी, कैलासजी चुंबळे, पवनजी मटाले, प्रमोदजी जाधव, निवृत्ती लोमगे, सीमाताई डावकर, गोकुळ नागरे, सुरेश होळकर, साधना गटाले, विलास गायकवाड, या ठिकाणी माननीय बलकवडेजी, दीपक बलकवडेजी आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जेवढे पदाधिकारी या सभागृहात आहे त्यापेक्षा चारपट त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या या पक्ष प्रवेशाला आले आहे। खरं तर या ठिकाणी निवृत्ती लांबेजी आणि सर्वच या ठिकाणी पदाधिकारी आहेत। आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्राचा संकल्प झाला आहे। देशामध्ये माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये विकसित देशाचा संकल्प झाला आणि जेव्हा माननीय गिरीशभाऊ महाजनजी, माननीय रवी चव्हाणजी, आम्ही सर्व आमच्या कोर ग्रुपचे सर्व पदाधिकारी जेव्हा बबनरावजी घोलप असतील, सुधाकरराव बडगुजर असतील यांच्या पक्षप्रवेशाबद्दल चर्चा केली तेव्हा माननीय गिरीशभाऊ महाजन आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी माननीय सुधाकर बडगुजरजी, माननीय बबनराव घोलपजी यांच्या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत होऊन एक मोठा विजय भविष्यामध्ये आपल्या पक्षाला प्राप्त होईल आणि खऱ्या अर्थाने नाशिकच्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनेमध्ये या ठिकाणी अधिक मजबूतीने आपल्याला पुढे जाता येईल। खरं तर महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाचं सरकार हे विधानसभेच्या निवडणुकीत दिलेले संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत। आज माननीय देवेंद्रजींनी या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना दिवसानी 12 तास वीज देण्याचा निर्णय घेतला। पुढच्या काळामध्ये अनेक संकल्प पूर्ण करण्याचे निर्णय देवेंद्रजींनी घेतले आणि उत्तर महाराष्ट्रात या आमदार राहुल ढिकलेजी येत आहे, या उत्तर महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्ग असो की उत्तर महाराष्ट्राचं संपूर्ण परिवर्तन करण्याचा निर्णय आपल्या देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने घेतला, मोदीजीच्या सरकारने घेतला आणि खरं तर कुठलाही पक्षप्रवेश जो होतो तो भारतीय जनता पार्टीमध्ये विकासाकरता होतो। जेव्हा सुधाकरराव बडगुजर, बबनराव घोलपजी, माननीय गिरीश महाजनजी आमच्याशी बोलले तेव्हा त्या ठिकाणी कुठलाही आशा अपेक्षा न ठेवता देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये पुढच्या काळामध्ये नाशिक शहराचा विकास हा झाला पाहिजे याकरता त्यांनी पक्षप्रवेश केला। खरं तर सकाळी गिरीश भाऊ काही बातम्या चालवल्या त्याच्यामध्ये खरंच मला त्या ठिकाणी जेव्हा मी सकाळी पहाटे निघालो घरून आणि विमानात बसलो, विमानात लेट झालो, मला त्या ठिकाणी सकाळी मला वाटलं उद्या परवा आपल्याला पक्षप्रवेश करायचा आहे असा निर्णय त्या ठिकाणी होईल, पण माननीय गिरीश भाऊंनी आज त्या ठिकाणी पक्षप्रवेश ठरवला।
खरं तर मी आणि रवी चव्हाणजी नंतर आम्हाला त्या ठिकाणी हा पक्षप्रवेश ठरल्यानंतर शेवटी पक्षप्रवेश हा उद्या किंवा परवा असा विषय होता, पण आजच त्या ठिकाणी मंगळवारी चांगला दिवस असल्यामुळं गिरीश भाऊनी आज ठरवलं, त्यामुळं आम्हाला जे त्या ठिकाणी या पक्षप्रवेशाला येण्याकरता थोडा उशीर झाला, कारण ऑलरेडी कॅबिनेट चालली, मंत्रिमंडळाची बैठक चालली. आमची सर्वांची इच्छा होती की उद्या आणि परवा चांगला एक मोठा स्टेज टाकून बाहेर मोठा स्टेज बनवून त्या ठिकाणी पक्षप्रवेश करावा अशी माझी इच्छा होती. पण तेवढीच गर्दी बाहेर आहे कार्यकर्त्यांना, कारण एवढे कार्यकर्ते येणार आणि या सभागृहात घेण्यापेक्षा बाहेर त्या ठिकाणी व्यासपीठ तयार करावं अशीच माझी सूचना होती. पण ठीक आहे, आता हा पक्षप्रवेश झाला आहे. माननीय रवी चव्हाणजी, मी, माननीय देवेंद्रजींनी सूचना दिली आहे की आपल्या सर्वांनी आता पक्षामध्ये पक्षप्रवेश झाल्यानंतर शेवटी जेव्हा पक्षप्रवेश होतो तेव्हा आपले जुने संघटना, नवी संघटना या सर्वांचा समन्वय करावा लागतो. नक्कीच काही मनमुठाव राहतात, शेवटी मतभेद नाहीये, काही मतभेद विचाराचे असतात आणि मतभेद हे दूर करणं ही खऱ्या अर्थाने आपली सर्वांची जबाबदारी आहे. मला विश्वास आहे शेवटी जेव्हा निवडणुकीच्या राजकारण वेगळं बोलता आहेत, कारण त्यांनी हिंदुत्वाची कास धरलेली आहे. अच्छा, मग दाऊद इब्राहिम बहुतेक त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असेल, त्याला शुद्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू असेल. दाऊद इब्राहिम, अजहर मसूद, किंवा हे सगळे जे आता काही लोक अटकेत आहेत, तुरुंगात आहेत, दाऊदचे हस्तक, इक्बाल मिर्चीला तर शुद्ध करून घेतलेलंच आहे. आता दाऊदला घेतील, सलीम कुत्ताला घेतील, पण हा त्यांच्या पक्षाची ती विचारधारा आहे. ही त्यांच्या पक्षाची विचारधारा आहे की दाऊद इब्राहिम, त्यानंतर हे असे जे अल कायदा असे आरोप करायचे आणि मग त्यांनाच आपल्या पक्षामध्ये घ्यायचं आणि आपला पक्ष वाढवायचा. मला असं वाटतं की बहुतेक पुढल्या काही काळामध्ये दाऊदचे हस्तक वगैरे घेण्यापेक्षा डायरेक्ट दाऊदलाच घेऊन, हस्तक खूप झाले ना आता त्यांच्या पक्षामध्ये. आता एक दिवस प्रत्यक्ष दाऊद इब्राहिम इथे अवतरतील. दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, त्यानंतर सलीम कुत्ता तर आलेलाच आहे. त्यानंतर ते अजून जे काही लोक आहेत, छोटा शकील, हे सगळे अधिकृतपणे त्यांच्या पक्षात सामील होतील आणि हिंदुत्वाचा प्रचार करतील. कारण त्यांच्या लोकांचं मगाशी बोलताना ऐकलं, त्यांनी आता हिंदुत्वाची विचारधारा स्वीकारलेली आहे, बरोबर. त्याच्यामुळे आता त्यांचा पक्ष सगळ्यांसाठी खुला आहे. पण राऊतसाहेब फक्त बडगुजर नाही तर बबनराव घोलप असतील किंवा अन्य भाजपत शिवसेना युबीटीतले काही पदाधिकारी, नगरसेवक, बघा काही अनेक जण गेलेले आहेत. बघा हे त्यांच्याबरोबर गेलेले जे लोक आहेत त्यांची यादी माझ्याकडे आली. हे सगळे फिरत्या रंगमंचाचे सदस्य आहेत. ते फिरत्या रंगमंच कसा फिरतो, बबनराव घोलप 2 महिन्यापूर्वी शिंदे गटामध्ये होते, आले, आधी शिवसेनेत होते. त्यांच्याबरोबरचे बहुतेक लोक हे मूळ शिवसेनेचे कमी आहेत. कधी मनसेमध्ये आहेत, कधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, कधी भाजपमध्ये होते आणि असे ते फिरत्या रंगमंचावर फिरत फिरत ते आता भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यांचं त्यांना लखलाप आणि भाजपलाही लखलाप ठरवलं. राऊतसाहेब, पवार साहेबांचं एक महत्वाचं स्टेटमेंट येते, 2 एनसीपी एकत्र येण्यावर असं ते म्हणत आहेत की संधी साधू लोकांना बरोबर घेणार नाही किंवा त्यांच्याबरोबर जाणार. तुम्हाला आठवत असेल मीच हे बोललो होतो की शरद पवार साहेब हे विचारधारेचे पक्के आहेत. शाहू फुले आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, प्रबोधनकार ठाकरे या विचारांवर त्यांची कायम श्रद्धा आहे. राजकारण सोडून द्या, या विचाराशी प्रतारणा करणारे ते स्वकीयांनाही माफ करत नाहीत. त्याच्यामुळे मला ठाम विश्वास आहे की जे भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन बाटले आहेत, अशा बाटलेल्यांना ते आपल्याबरोबर घेणार नाही. चांगली गोष्ट आहे. त्यांना 2 तास त्यांचा प्रवेश मला बघा, भारतीय जनता पक्षाविषयी मला काही बोलायचं नाही. बडगुजर हे अनेक वर्ष आमचे सहकारी होते, ते मान्य करतो मी. आता त्यांनी त्यांचा मार्ग निवडलेला आहे, ते आणि त्यांचा मार्ग. आता आम्ही कशाकरता बोलायचं त्यांच्यावर? चर्चा जोरावर आहे, मात्र शिवसेना पक्ष हा मोठा आहे, त्यामुळे नेमका फॉर्म्युला काय द्यायचा मनसेला, तसा तेच सध्या मनसेसमोर आहे अशी सध्या चर्चा आहे. असा कोणताही पेच नाही.
जसं आपण घरात आपले भाऊ, आपली बहीण, आपले आई वडील, आपण पक्षामध्ये ज्या भूमिकेमध्ये ज्या आपल्या परिवारामध्ये भूमिकेत असतो त्या भूमिकेमध्ये पक्षामध्ये सर्वांनी राहावं एवढीच विनंती मी आपल्याला करतो. आणि सर्व ज्यांचे ज्यांचे पक्षप्रवेश झाले शुभेच्छा देतो. नाशिकमध्ये मोठा कार्यक्रम करू, त्या ठिकाणी सर्वांचे गिरीशभाऊ पक्षप्रवेश करू. मी पुन्हा एकदा माननीय बबनराव गुलाबजी, सुधाकर बळगुजरजी आणि संपूर्ण टीमचं, संपूर्ण नगरसेवकाचं मनापासून अभिनंदन करतो. एक त्र्यंबकेश्वर तालुक्यातले देऊळती लांबेजी, सोमनाथ खाटबालेजी, जगनजी मोरे, तुकारामजी महाले, तुकारामजी मोरे, ज्ञानेश्वरजी खाटबाले, राहुलजी बोडके, अजयजी बरबडे, प्रशांत चव्हाण, किरण चव्हाण, राहुलजी आचारी, अमोलजी मोरे, शुभमजी मोरे, अक्षयजी लगड, वैभवजी पवार, महेश महाले, सिद्धार्थ कसबे, योगेश मते आणि तुम्ही सर्वांचेच नावं आपण ते नाशिकमध्ये घेऊ, काही काळजी करू नका. उपस्थित सर्व माजी महापौर आहे, मला माहिती आहे की माजी महापौर अशोकजी आहेत, मुर्दकजी, आपली नैनाताई या ठिकाणी महापौर आहेत, 2 महापौर आहेत आणि माजी महापौर म्हणजे महापौर जात राहिले आहेत, माजी महापौर. आणि त्यामुळं जो संकल्प गिरीश भाऊनी केला आहे 100+ आणि निवडणूक आपल्याला खऱ्या अर्थाने महायुतीमध्ये लढायची आहे. एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी तयार करायचं आहे. पूर्ण उत्तर महाराष्ट्रात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण पुढे जाऊया. मी माननीय रवींद्र चव्हाणजी, गिरीश महाजनजी, आपण एक अत्यंत महत्वाचा पक्षप्रवेश या ठिकाणी केला त्याबद्दल तुमचे अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा आहेत. काय मी तुम्हाला आताच सांगितलं, थोडे मतभेद असतात. नवीन कार्यकर्त्याला थोडे मतभेद आम्ही दूर करू. आपले मतभेद आहे, काही मनभेद नाहीये. काय सर आतापर्यंत त्यांच्याकडे दुसरं काय राहिलं नाही, एवढंच आहे की तुम्ही आरोप कोणावर लावू शकता. जोपर्यंत माननीय न्यायालय कोणाला आरोपी दोषी ठरवत नाही तोपर्यंत कधीच त्या ठिकाणी कुठलाही आरोपी हा त्या ठिकाणी कुठल्याही आरोपीला जोपर्यंत तुम्हाला न्यायालय त्या ठिकाणी अंतिम करत नाही, न्यायालय शिक्षा येत नाही तोपर्यंत कधी कोणाला आपण क्रिटिसाइज करू नये. अनेक लोक त्या ठिकाणी जेलमध्ये जाऊन आले आहेत, स्वतः जे बोलतात तेही जेलमध्ये जाऊन आले आहेत. त्याच्यामुळं स्वतः जे सकाळी 9 वाजता बोलतात तेही जेलमध्ये राहून आले, टीका करणारे जेलमध्ये राहून आले आहेत. तेवढा वेळ काय हे जेलमध्ये नव्हते. पण या ठिकाणी एकच सांगतो, जोपर्यंत न्यायालय कुठली शिक्षा देत नाही तोपर्यंत कुणाचा आरोप होऊ शकतं, पण आरोपावर मात्र अंतिम न्यायालय करतं. हा ठीक आहे ना, माहिती द्यायचं लोकांना. असं आहे की काही स्पर्धा नाही आहे. आम्ही या ठिकाणी एकनाथ शिंदेजी, अजितदादा आणि आमची चर्चा झाली आहे, समन्वयाने चर्चा झाली आहे. आम्ही अजितदादांनी सांगितलं आहे की आमच्याकडे देतात ते आम्ही घेतो, एकनाथजी घेतात ते एकनाथजी घेतील, बाकी आमच्याकडे तर आम्ही घेतो. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. महायुतीवर सगळे आहेत. या पुढचं भाजपाचं ऑपरेशन पश्चिम महाराष्ट्र असेल आणखी कोणत्या मुंबई भागात असेल? आता हे ट्रेलर आहे, पुढचा पिक्चर बाकी आहे. काय त्यांनाही माहिती आहे, माननीय शरद पवार साहेबांना माहिती आहे की आता कोणीही म्हणजे या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसचे मुख्यमंत्री असताना, या महाराष्ट्राला विकासाकडे नेत असताना विकसित महाराष्ट्राचा संकल्प झालेला आहे आणि माननीय देवेंद्रजीच विकसित महाराष्ट्र करू शकतात. अशा परिस्थितीमध्ये एकही व्यक्ती त्यांच्याकडे पक्षप्रवेशात जाऊ शकत नाही, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे. ऑलरेडी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे की आता त्याला माहिती आहे की आमच्याकडे कोणी येणार नाही, येऊ शकणार नाही, म्हणून त्यांनी ती उपरोधिक टीका केली. ठीक आहे, यावल जळगाव जायचं. आता यावल तालुक्यातले प्रभाकर सोनवणे, विनोद पाटील नाही नाव असतो दुपारी टाकू. माननीय यावल तालुक्यातले आहे काय 2 मिनिट टाका.
दोन मिनिट. जळगाव जिल्ह्यातले सुधाकर सोनवणे जिल्हा परिषदचे गटनेते आणि विनोद पाटील संचालक, आरजी पाटील, अमोलजी सोनवणे. नाशिकच्या सर्व पदाधिकारी थोडं सुरू होईल. सांगायला एवढं आहे ना, प्लीज थोडं बाहेर जाऊ. तुमचं जळगाव थोडं करू द्या. जळगावचे कार्यकर्ते पुढे सुधाकर बडगुजर यांचा अखेर भाजपात प्रवेश झालेला आहे. आमदार सीमा हिरे यांचा विरोध होता, मात्र अखेर आता सुधाकर बडगुजर यांचा भाजपात पक्षप्रवेश.